हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 6 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आज आहे षटतिला एकादशी। षटतिला एकादशी ही इतर एकादशींपेक्षा खूप महत्त्वाची मानली जाते आणि या एकादशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना करायची आहे। त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या रोग आणि दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते। तर आजच्या दिवशी आपल्याला थोडंफार का होईना आवर्जून हे दान करायचं आहे आणि त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंना ते सुद्धा अर्पण करायचे आहेत। तर षटतिला एकादशीचं व्रत हे केलं तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील। त्याचबरोबर आजच्या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। आज 6 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आज आहे षटतिला एकादशी। वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगळं वेगळं आहे। तर षटतिला एकादशीचं महत्त्व हे इतर एकादशींपेक्षा अधिकच सांगितलं आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना आराधना करायची आहे आणि त्यांना प्रिय असणारं पिवळं फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। पिवळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। तुळशीचं पान हे आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे। चंदनाचा टीका आणि हळदीचा टीका सुद्धा लावायचा आहे। आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच। बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचोपचारे अभिषेक करायचा आहे आणि त्यांना हा सांगितलेला तिलक तुम्हाला लावायचा आहे। षटतिला एकादशीचं जे महत्त्व आहे तर या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना तीळ अर्पण करायचं आहे आणि तीळ अर्पण करताना आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना या सुद्धा आपल्याला व्यक्त करायच्या आहेत। आणि तीळ अर्पण करून झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मनातली इच्छा व्यक्त केली तर तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतील। तर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला आज हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। कापुरासोबत तुम्हाला अशी एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे आपल्या घरातलं भांडण, दारिद्र्य, आजारपण, अडचणी या सर्व नष्ट होतील आणि आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, आपल्या घरामध्ये सर्व दोष, अडचण, वास्तुदोष आणि त्याचबरोबर पितृदोष हा दूर करण्यासाठी कापराचा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे। कापूर जाळल्यामुळे घरातलं वातावरण हे शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं आणि पूजेमध्ये सुद्धा आपण कापूर हा वापरत असतो। आरती झाल्यानंतर किंवा आरती करताना कापूर जाळणं हे अतिशय शुभ मानलं जातं। घरामध्ये जर आपण रोज कापूर जाळला तर त्याचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला दिसून येतात। त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होऊन जातं आणि घरातली सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती ही सुद्धा दूर होत असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष, पितृदोष हे सुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे सुद्धा कायम टिकून राहतं। आर्थिक समस्या या सुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला या षटतिला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, आता नवरा बायकोची भांडणं असतील, आई मुलांची असतील, वडील मुलांची असतील किंवा घरामधील इतर सदस्यांची भांडणं जर होत असतील आणि वारंवार जर घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील आणि काही नजरदोष जर तुमच्या घरामध्ये लागलेला असेल आणि त्यामुळे घरामध्ये जर घरातले व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील किंवा मुलं किरकिरेपणा करत असतील, पैसा टिकत नसेल, घराची प्रगती होत नसेल, मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल किंवा प्रगती जी आहे तर ती कुठेतरी खुंटत जात असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, याचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्कीच दिसून येईल। आता हा जो उपाय आहे तर तो सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे तीळ। आता जे तीळ आहे तर ते तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत किंवा पांढरे तीळ घेतले तरीही चालतील किंवा दोन्ही थोडे थोडे तीळ घेतले तरीही चालतील।
त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे। पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घेतली तरीही चालेल। तर या दोन वस्तू घेऊन तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। मुलांपासून तुम्हाला मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तुम्हाला 7 वेळेला या दोन वस्तू आवर्जून उतरवून घ्यायच्या आहेत। तुमची मुलं जर किरकिरेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्यांच्यावरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे। चिडचिडेपणा करत असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कापराच्या काही वड्या घ्यायच्या आहेत आणि या दोन वस्तू ज्या आहेत म्हणजे तीळ आणि मोहरी जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला कापरावरती टाकायचे आहेत। यासोबतच तुम्ही 2 लवंगा सुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत, 2 वेलचे सुद्धा टाकायचे आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आहे। आता प्रज्वलित कुठे करायचं आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही सर्वप्रथम हे प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली मनामध्ये जप करायचा आहे आणि त्यानंतर हे कापराचं भांड तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये संपूर्णपणे फिरवायचं आहे। मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला जाऊन तिथेही तुम्हाला हे भांड फिरवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यातल्या ज्या वस्तू आहेत तर ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये काढून टाकायचे आहेत। तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तर तुमच्या उंबरठ्यावरती जे तुम्ही हळदीचं लेपन ज्या प्रकारे करता त्या प्रकारे तुम्ही ह्या राखेचा जो टीका आहे तर तो सुद्धा तुमच्या या उंबरठ्यावरती लावू शकता किंवा लेपन केल्यासारखं सुद्धा फिरवलं तरीही चालेल। त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला एक टीका हा लावायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या घरातली जी काही सगळी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहेत, दोष आहेत, भांडणं, वादविवाद, कलह आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। आता यानंतर तुम्हाला मी अजून एक उपाय शेअर करणार आहे। नवरा बायकोचे जर घरामध्ये भांडण होत असतील तर आजच्या दिवशी माता लक्ष्मी समोर तुम्हाला 2 लवंग अर्पण करायचे आहेत। नवऱ्याने 1 लवंग ठेवायचे आहे आणि बायकोने 1 लवंग ठेवायचे आहे। या लवंगामुळे त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी, पैसा टिकून राहण्यासाठी तुम्हाला जे काय करायचं आहे तर एक चांदीचं भांड घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 5 लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे काय होतं तर कधीही धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये भांडणं सुद्धा होत असतील आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला झोप लागत नसेल आणि घरामध्ये जर अडचणी येत असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये 2 कापराच्या वड्या तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या वितळल्यानंतर तुम्हाला परत दुसऱ्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या या दूर होतील आणि तुम्हाला चांगली झोप सुद्धा लागेल। तर असे काही छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत, तुम्ही ते नक्की आवर्जून करा। त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व अडचणी, भांडणं आणि दारिद्र्य हे दूर होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।